हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। पंतप्रधान मोदी आज मणिपूरच्या दौऱ्यावर। मैतेई आणि कुकी जमातींमध्ये झालेल्या हिंसाचारानंतरचा पहिलाच दौरा। 7,300 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांची मोदींच्या हस्ते पायाभरणी। सुशीला कार्की नेपाळच्या अंतरिम पंतप्रधान। जेनझी आंदोलनानंतर नेपाळमध्ये राजकीय उलथापालथ। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या जनसंवाद उपक्रमाला आजपासून सुरुवात। नरेश अरोरांच्या डिझाइन बॉक्स कंपनीकडून उपक्रमाची आखणी। कुर्डू प्रकरणामुळे प्रतिमेला धक्का लागल्यानं उपक्रम राबवल्याची चर्चा। शिंदेंच्या शिवसेनेत विभाग प्रमुखांच्या नियुक्तीवरून नाराजी नाट्य कायम। उपमुख्यमंत्री शिंदेंनी बैठक घेऊनही तोडगा नाहीच। महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाराजी न परवडणारी। मातोश्रीवर ठाकरेंच्या शिवसेनेच्या मुंबईतल्या आमदार आणि खासदारांची आज बैठक। मनसेसोबतच्या संभाव्य युतीवर चर्चा होणार का याची उत्सुकता। "10% आरक्षण, ईडब्ल्यूएस आरक्षण नकोस का? भुजबळांचा सर्व मराठा नेत्यांना खडा सवाल। फक्त ओबीसीतून आरक्षण हवंय का? मराठा लोकप्रतिनिधींनी सांगावं, भुजबळांचं आवाहन। एसीबीसी अंतर्गत मराठा समाजाला दिलेल्या 10% आरक्षणावर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी। आरक्षणाच्या समर्थनार्थ आणि तसंच विरोधात याचिका दाखल। मुंबईतील 125 वर्ष जुन्या एल्फिन्स्टन पुलाची वाहतूक रात्रीपासून बंद। पाडकामाला वाढता विरोध कायम। सत्ताधाऱ्यांसह विरोधकही मैदानात। नवी मुंबई विमानतळाचं 30 सप्टेंबरला उद्घाटन होण्याची शक्यता। पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहण्याची शक्यता। 15 सप्टेंबरपासून सीआयएसएफ जवान विमानतळावर तैनात असणार। यवतमाळ, वाशिम, परभणी, हिंगोली जोरदार पावसाची हजेरी। पिकं धोक्यात। हिंगोलीत 2 महिला वाहून गेल्या तर सोलापुरातही पावसाची जोरदार ताकीद। अभिनेत्री दिशा पटानीच्या यूपीतील घरावर गोळीबार। अज्ञात हल्लेखोरांचा पोलिसांकडून शोध सुरू। नमस्कार महाराष्ट्र।